तेव्हा काँग्रेसच्या काही नेत्यांनी एक नवीन शब्दाचा जन्म दिला, हिंदू आतंकवाद, भगवा दहशतवाद। तेव्हा काँग्रेसचे जे मुख्यमंत्री होते त्यांनी शंका अफवा पसरवली होती। 12 ठिकाणी बॉम्बस्फोट झाले, ते एका विशिष्ट धर्माच्या जागेवर होते, त्यांनी 13व्या ठिकाणी जागा म्हणून एक अफवा पसरवली। तर तो एक तुष्टीकरणाचं जे राजकारण होतं, डावपेचाचं राजकारण, षडयंत्राचं राजकारण करतं। मालेगाव बॉम्बस्फोटचा आज निकाल आलेला आहे आणि तो निकालामधले सगळे जे आरोपी होते ते सगळे निर्दोष मुक्त सुटण्यात आलेले आहे। 17 वर्षांनी हा निकाल लागलेला आहे। आपल्यासोबत भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत सुधीर मुनगंटीवार। सुधीर भाऊ, 17 वर्षांनंतर निकाल लागलेला आहे आणि काय प्रतिक्रिया तुमची? नहीं, निश्चितपणे सच परेशान हो सकता है, पराजित नहीं हो सकता। या संदर्भामध्ये तेव्हाच लोकसभेत आणि विधानसभेतही संदेह व्यक्त केला गेला, शंका व्यक्त केली गेली होती की याच्यामध्ये काहीतरी राजकारण आहे। कारण तेव्हा आतंकवादी घटना एवढ्या जास्त होत होत्या आणि आरोपी एका विशिष्ट वर्गाचे असायचे, समूहाचे असायचे आणि तुष्टीकरण करणारे जे राजकीय पक्ष आहेत त्यांना यातून भीती निर्माण झाली आणि तेव्हा काँग्रेसच्या काही नेत्यांनी एक नवीन शब्दाचा जन्म दिला, हिंदू आतंकवाद, भगवा दहशतवाद। आणि जगामध्ये या देशाच्या जनतेला बदनाम करण्याचा प्रयत्न केला आणि त्यातून हे नियोजन झालं असावं अशी शंका तेव्हा व्यक्त केली गेली होती। कारण तेव्हा कोणतेही पुरावे नव्हते, काहीच नव्हतं। विधानसभेत ही चर्चा होताना मीही साक्षीदार आहे, मीही त्या चर्चेच्या वेळी तिथे उपस्थित होतो आणि आज या गोष्टीची जाणीव झाली। जेव्हा 1992 मध्ये बॉम्बस्फोट झाले होते तेव्हा काँग्रेसचे जे मुख्यमंत्री होते त्यांनी शंका अफवा पसरवली होती। 12 ठिकाणी बॉम्बस्फोट झाले, ते एका विशिष्ट धर्माच्या जागेवर होते, त्यांनी 13व्या ठिकाणी जागा म्हणून एक अफवा पसरवली आणि नंतर जेव्हा पत्रकारांनी विचारलं असं का सांगताय, तेव्हा ते म्हणाले की बा यातून वातावरण बिघडू नये म्हणून मी अशी अफवा पसरवली। तर तो एक तुष्टीकरणाचं जे राजकारण होतं, सत्यावर आधारित राजकारण करणे, विकासावर आधारित राजकारण करणे, या ऐवजी डावपेचाचं राजकारण करणे, षडयंत्राचं राजकारण करणे। आणि म्हणून काँग्रेसच्या कार्यकाळात मला आठवतं 9.2% दोषसिद्धी होती। म्हणजे 100 गुन्हे जायचे तर फक्त 90 गुन्हेगार सुटायचे, 10नाच अडचणी यायच्या। आता ते 52% पर्यंत गेलं। आपल्याला या सगळ्या व्यवस्थेच्या संदर्भामध्ये विचार करण्याची आवश्यकता आहे। 17 वर्षानंतर जर न्यायदान होत असेल तर जे बिचारे आरोपी आहे त्यांचं आयुष्य किती कठीण होत असेल। आता एकूणच मला वाटतं की रामशास्त्री प्रभूने हे आपल्यासाठी आदर्श आहे, विक्रमादित्याचं सिंहासन आपल्यासाठी आदर्श आहे, प्रभू राम यांचा आपल्या समोर आदर्श आहे, अकबर बिरबलाच्या कहाण्या न्यायदानाच्या संदर्भामध्ये दाढी में तिनका हे आपल्यासाठी आदर्श आहे। मला वाटतं की पुन्हा एकदा अमृत महोत्सवाच्या निमित्ताने संविधानाच्या या संदर्भामध्ये एक मंथन झालं पाहिजे, समिती झाली पाहिजे। कुठेतरी न्यायदानाची जी प्रक्रिया आहे ती वेगवान झाली पाहिजे अशी प्रतिक्रिया सुधीर मुनगंटीवार यांनी दिलेली आहे। हैदर शेख, न्यूज 18 लोकमत, चंद्रपूर।